नमस्कार. वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या आपल्या कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे ती लिव्हर केअर. लिव्हर केअर हा जो आपला प्रोडक्ट आहे हा ॲज पर द नेम, जसं त्याचं नावच इंडिकेट करतं की हा कशासाठी वापरला जाईल. तर हा प्रोडक्ट ॲक्च्युली आपण लिव्हर टॉनिक म्हणून जास्त यूज करू शकतो आणि हा असाच आपण जास्त प्रमोट केलेला आहे. आता आपण ॲक्च्युली लिव्हर केअर ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की ह्या प्रोडक्टमधले इन्ग्रेडियंट्स कुठले आहेत, त्याचं कॉम्बिनेशन आपण कसं केलेलं आहे किंवा त्याचे यूज कसा आहे, ॲक्च्युअल बेनिफिट्स काय आहेत हे जाणून घ्यायला सुरुवात करूया. आता याच्यामध्ये आपण काय वापरले तर एक दूधपत्र वापरलेलं आहे, अश्वगंधा वापरलेला आहे, शतावरी वापरलेला आहे, हिरडा आहे, मेथी आहे आणि अजून 2-3 हर्ब्स आहेत की जे ह्या प्रोडक्टमध्ये आपण प्रॉपर फॉर्म्युलेट करून इनकॉर्पोरेट केलेत की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जेव्हा ह्या कॅप्सूल टॅबलेट आणि कॅप्सूलचं जे कन्झम्पशन होईल ते झाल्यानंतर त्याचे ॲक्च्युअल लिव्हरवरती काय इफेक्ट होतील आणि लिव्हर हा काय एवढा महत्त्वाचा ऑर्गन आहे हे आपण आता समजून घेऊया. बघा, लिव्हरचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे तर बाईल सिक्रेशन, म्हणजे पचन संस्था, म्हणजे पचन होण्यासाठी जे सिक्रेशन्स रिलीज केलं जातं म्हणजे त्याला आपण बाईल सिक्रेशन्स म्हणतो. आणि लिव्हरचं काम काय आहे तर कॉम्प्लेक्स मटेरियल सिम्पल मटेरियलमध्ये कन्वर्ट करणे. म्हणजे जे आपण फूड खातो हे काय कॉम्प्लेक्स फूड असतं, मग त्या फूडचं कन्व्हर्जन हे सिम्पल फूडमध्ये करणे की जेणेकरून फूडमध्ये जे आपण अन्न खातो त्या अन्नद्रव्यातले जे विटॅमिन्स, प्रोटीन्स किंवा हे जे काय बाकीचे घटक आहेत, मायक्रो मिनरल्स आहेत याच्यामध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. म्हणून लिव्हर हा सगळ्यात महत्त्वाचा एक ऑर्गन आपल्या शरीरातला मानला जातो. याचं काम काय तर ते बाईल साल्ट किंवा बाईल सिक्रेशन हे सिक्रेट करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. आता लिव्हरला ॲक्च्युली प्रॉब्लेम काय येऊ शकतात आणि ते कशामुळे येऊ शकतात. एकतर इम्प्रॉपर डाएट किंवा ॲडिक्शन, मग त्याच्यामध्ये स्मोकिंग असू दे, टोबॅको च्युइंग असू दे, अल्कोहोलिझम असू दे किंवा अल्कोहोल्स किंवा ड्रग कन्झम्पन्स असू दे, व्हॉट एव्हर इट मे बी, याच्यामुळं जे लिव्हरला डॅमेज होतात तर हे डॅमेज झाल्यानंतर पहिल्यांदा त्याची स्टेज असते फॅटी लिव्हर. आणि लिव्हर हे पहिल्यांदा जेव्हा फॅटी होतं त्यावेळेला बाईल सिक्रेशन ॲटोमॅटिक कमी होतं आणि आपण जे अन्न खातो त्या कॉम्प्लेक्स फूडचं सिम्पल फॉर्ममध्ये सहसा जास्त कन्व्हर्जन होत नाही आणि हे न झाल्यामुळं अन्न व्यवस्थित पचत नाही. आणि हे न पचल्यामुळं काय होतं तर एकतर अतिरिक्त चरबी शरीरामध्ये वाढायला जास्त सुरुवात होते. मग ती रक्तवाहिन्यांमध्ये वाढते, म्हणजे आपल्या ब्लड वेसल्समध्ये वाढते, लिव्हरवरती वाढते, आपल्या वेगळ्या टिश्यूजमध्ये त्याचं सॅच्युरेशन व्हायला सुरुवात होते आणि ह्याच्यानंतर पुढं मग हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे, डायबिटीस होणे, असे वेगवेगळे आजार चालू होतात. मग ह्या सर्व गोष्टींपासून रिलीव्ह मिळण्यासाठी किंवा ह्या गोष्टी होऊ नयेत आपल्यासाठी म्हणून आपण लिव्हर टॉनिक हे यूज आउट केलं पाहिजे. मग आता लिव्हर टॉनिक्स तर भरपूर अवेलेबल आहेत, मग आपण लिव्हर केअरच का वापरायचं वी आर मोर सोल्युशन्सचा हा पण एक प्रश्न समोर तयार होतो. हे वापरायचं का, ह्याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आपल्या समोर आहेत. एक तर पहिलं हे फॉर्म्युलेशन खूप कॉन्सन्ट्रेटेड आणि प्रॉपरली फॉर्म्युलेट केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी ॲक्शन ऑफ मेकॅनिझम एकदम सिम्पल आहे. तिसरी गोष्ट ॲब्सॉर्प्शन रेशो फास्ट आहे की जेणेकरून शरीरात हे खूप लवकर ॲब्सॉर्ब होतं आणि पटकन लिव्हरपर्यंत पोहोचून त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम लिव्हर केअर हा प्रोडक्ट करतो. बाईल सिक्रेशन्स रेग्युलेट करणे, फॅटी लिव्हर जे तयार झालेलं आहे त्याला नॉर्मल लेवलला आणण्याचं काम सुद्धा लिव्हर केअर हा प्रोडक्ट बऱ्याच प्रमाणात करतो. हा प्रोडक्ट आपण लिव्हर सिरोसिसमध्ये सुद्धा पेशंटला बऱ्याच प्रकारे मदत करतो, कारण की ज्या पद्धतीनं लिव्हर हा ऑर्गन हा इम्पॉर्टंटली सर्व फंक्शनिंगमध्ये तो कार्यान्वित असतो, तर ह्या ऑर्गनला सगळ्यात फास्ट प्रोटेक्शन हा आपला लिव्हर केअर प्रोडक्ट देते. मग आपण याचं प्रमोशन असं घेतलं पाहिजे की चलो ठीक आहे की ज्यांना वेट लॉस करायचं आहे किंवा ज्यांच्यामध्ये पचनसंस्थेचे इश्यूज झालेले आहेत, काही जणांमध्ये असं आहे की बाईल स्टोन तयार झालेले आहेत, म्हणजे आपण पित्ताचे खडे म्हणू शकतो त्याला, तर अशा लोकांमध्ये सुद्धा हा फार महत्त्वाची कामगिरी करतो. म्हणून लिव्हर केअर हा प्रोडक्ट आपण घेतला पाहिजे. आता हा प्रोडक्ट घ्यायचा कसा, सकाळी 1 कॅप्सूल्स अनुशापोटी कोमट पाण्याबरोबर,
आणि रात्री झोपताना जेवल्यानंतर एक कॅप्सूल कोमट पाण्याबरोबर, एक ग्लास पाणी असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीनं हा आपण प्रोडक्ट कन्झम्पशन केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण लिव्हर केअर हा प्रोडक्ट यूज आउट केला पाहिजे. आता ह्या प्रोडक्टचे अतिशय चांगले रिझल्ट बघण्यासाठी हा प्रोडक्ट लिव्हर केअर हा प्रोडक्ट आपण ऑल टोटल हा आपल्या विमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचा जो प्रोडक्ट आहे त्यावर कॉम्बिनेशन मध्ये दिला. म्हणजे ऑल टोटलची एक कॅप्सूल, लिव्हर केअरचे एक टॅबलेट, असे जर आपण कॉम्बिनेशन सकाळ संध्याकाळ जर एखाद्या पेशंटला दिले तर लिव्हर सिरोसिस मध्ये सुद्धा फार ट्रिमेंडस रिझल्ट याचे मिळालेले आहेत आणि अजून बऱ्याच लोकांना याचे रिझल्ट मिळतील. फार उपयोगी फॉर्म्युलेशन्स या कॉम्बिनेशन्स मध्ये चांगल्या प्रकारे काम करतं. तर हे कॉम्बिनेशन यूज आउट करावं आणि ह्याचे जास्तीत जास्त बेनिफिट्स घ्यावे अशी म्हणजे आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. सर बंद करा थोडस. तर अशा प्रकारे आपण लिव्हर केअर आणि ऑल टोटल हे कॉम्बिनेशन प्रत्येक लिव्हरच्या पेशंटमध्ये किंवा प्रत्येक पर्सनमध्ये हे दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे हा प्रोडक्ट आपण यूज आउट करूया आणि याचे फायदे घेऊया. थँक्यू व्हेरी मच.